महायोगपीठे तटे भीमरथ्या वरमपुण्डरीकाय दातु मुनीन्द्रहे समागत्य तिष्ठं तमानन्दकल्लं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरतं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। बोले हनुमान जी महाराज की जय। मंगल भवन मंगलहारे द्रव वसुत शरद जीर बिहारे मंगल भवन जय हनुमान गोसाई हनुमान देवकी मंगल भवन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आता
बंधू श्रुतिजन जे अखंड सावधान जया सत्रे काळाचे ज्ञान सर्व काळ निरअभिमानी आता बंधू श्री संत सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचे निगुह्य ज्ञान प्रगटे जनी नरदेह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले नाही तरी व्यर्थची गेले नाना अघाते मृत्यूपंथे उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तोयशे नाही कवळ काही काल्याचे उपस्थित श्रोते सज्जन भाविक मायबाप सेवेसाठी निवडलेला अभंग संत हृदय सम्राट देहू निवासी जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून तुकोबारांनी काल्याचं अलौकिक महत्त्व अभंगाच्या माध्यमातून वर्णन केलेलं आहे। अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे हे वक्त्याचं कर्तव्य आहे। त्याला अनुसरून आजच्या कीर्तनाचं आयोजन प्रयोजन सगळ्यांना ज्ञात आहे। प्रतिवर्षाप्रमाणे दरवर्षी ज्या आनंदाने ज्या उत्साहाने आपण सगळी डोंगर शेळकी तांडा अथवा परिसरातील सगळी मंडळी मिळून जो हा सप्ताह पार पाडता आणि या चालू असणाऱ्या सोहळ्यातील आजची ही सांगतीची सेवा आहे, काल्याची सेवा आहे। वारकरी संप्रदायाच्या परंपरेमध्ये आपण केलेली साधना किती जरी दिवसाची असली पण केलेल्या साधनेचा शेवट हा काल्याने केला जातो, काल्याने केला जातो। जसं की देवळाच्या कामा कळसू माऊली सांगतात परम गंगेशी सिंधू प्रवेशू सुवर्ण सिद्धी कशू सोहळावा जैसा माऊली सांगतात देवळाच्या कामा कळसू मंदिराचं काम कुठपर्यंत आहे हो, जोपर्यंत मंदिरावर कळस बसवत नाही तोपर्यंत। एकदा का मंदिरावर कळस बसवला की मंदिराचं काम संपलं। देवळाच्या कामा कळसू परम गंगेशी सिंधू प्रवेशू गंगेचं पळणं कुठपर्यंत आहे, जोपर्यंत ती एखाद्या धरणाला जाऊन मिळत नाही तोपर्यंत आहे का नाही। जोपर्यंत ती नदी समुद्राला जाऊन मिळत नाही तोपर्यंत तिचं पळणं आहे, धरणाला नाही समुद्राला जाऊन प्राप्त होत नाही तोपर्यंत तिचं पळणं आहे। एकदा का ती नदी ती गंगा समुद्राला जाऊन प्राप्त झाली की तिचं पळणं थांबलं। अवघ्या झाल्यावर मी एकमय अवघ्या झाल्यावर मी एकमय अवघ्या झाल्यावर मी एकमय अवघ्या झाल्यावर तुका म्हणे गंगा तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एकमय। तुकोबाराय सांगतात गंगेचं पळणं एकदा का ती समुद्राला जाऊन प्राप्त झाली की तिचं पळणं थांबलं। माऊली तसंच सांगतात, माऊलींचं पुढं म्हणणं आहे सुवर्ण सिद्धी कशो सोहळावा जैसा। माऊली सांगतात की सोन्याची परीक्षा कुठपर्यंत आहे, जोपर्यंत त्या सोन्याला सोहळावा कस लावत नाही तोपर्यंत। एकदा का सोन्याला सोहळावा कस लावला की त्याची शुद्धता त्याची परीक्षा संपली। तसं आपण केलेल्या साधनेत एकदा काला झाला सांगता झाली यानंतर काही नाही। तसं आज सांगते रूपाची ही सेवा आहे। समस्त गावातील कार्यकर्ते मंडळी बालाजी भाऊ यांच्या आवडीच्या आग्रहाच्या आमंत्रणानं प्राप्त झालेली सेवा अनेक वर्षापासून, जसं पाहिलं तर तांड्यावर जेव्हापासून कीर्तनाची परंपरा आहे तेव्हापासून माझं कीर्तन आहे। म्हणून वारंवार तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग प्राप्त होतो। याही वर्षी
हा योग प्राप्त झालेला आणि या सेवेसाठी उपस्थित सगळी गुणीजन मंडळी, सगळी महाराज मंडळी, साधक मंडळी उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आपण सेवेसाठी निवडलेला आहे. हा अभंग सगळ्या वारकऱ्यांच्या परिचयाचा असणारा अभंग आहे. जर एखाद्या वारकऱ्याला अभंग ऐकलाच नाही असं जर एखादा वारकरी म्हणत असेल, म्हणेल कोणता वारकरी ऐकला सुद्धा नाही असा अभंग, म्हणणार नाही. आणि जर म्हणलाच तर त्याला इथं जवळपास टिकडीवर ज्ञानद्यावरून ढकलून खाली, ऐकलाच नाही असं म्हणत असेल. 2 वर्षापूर्वी मी अभंग घेतला होता हक्काल्याला, अजून काही महाशयाला इथं पाठ नाही बघा. म्हणजे याच्यात मला तुम्हाला कमीपणा दाखवायचा आहे असं नाही, पण कमीत कमी कीर्तनापुरता तरी पाठ केला तर बरं होईल. सोपा अभंग आहे, सगळ्या वारकऱ्यांच्या परिचयाचा असणार आहे. महाराज सांगतात, उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. अगदी सोपा अभंग आहे. महाराजांची अपेक्षा आहे. महाराज सांगतात, काल्यासाठी उपजोनिया पुढती येऊ, आम्ही उपजून पुन्हा जन्माला येऊ. उपजून जन्माला येऊ कशासाठी महाराज? महाराज सांगतात, काला खाऊ दही भात. आम्ही जन्माला येऊ, पण जन्माला येत असताना कशासाठी येऊ तर तो काला खाण्यासाठी. तसं पाहिलं जन्माला येणं सोपं नाही, आणि जन्माला येणं सोपं नाही हे बाजूला ठेवा, पण जन्माला येणं हातात तरी आहे का हो आपल्या? बोला की. जन्माला येणं जर आपल्या हातात असलं असतं तर आपण असं कुठल्याही घरी जन्म घेतला नसता, अंबानी सारखेच माणसं गाठली असते आपण. जन्माला येणं आपल्या हातात नाही, पण जन्माला आल्यानंतर मरणं तरी आपल्या हातात आहे का हो? बोला की. दोन्ही गोष्टी हातातल्या नाही. जन्माला येणंही हातात नाही, मरणंही हातात नाही. पण संतांच्या बाबतीत हा विचार मात्र निराळा आहे. तुम्ही आम्ही जीवाचा जर विचार केला तर तुमच्या आमच्या हातामध्ये जन्मनही नाही, मरणही नाही. पण संतांच्या बाबतीत तसं नाही. संतांच्या बाबतीत जन्मनही हातात आहे आणि संतांच्या बाबतीत मरणही हातात आहे. मरण म्हणजे इथून भगवंताच्या चरणाशी एकरूप होणं हे संतांच्या हातात आहे. दोन्ही बाजूनी संतांचा विचार केला तर पाहता येईल. पण आपल्या जीवांचा जर विचार केला, तुमच्या आमच्या सारख्यांचा विचार केला, आपल्या हातात जन्म नाही, आपल्या हातात मरण नाही. बोला, बरोबर आहे ना? मरण ही आपल्या हातात नाही. एक लक्षात ठेवा, जन्मन हे आपल्या अज्ञान स्थितीत झालेलं आहे. आपली बुद्धी भ्रंश पावलेली असल्याचा परिणाम. आपण कुठले होतो, कुठून कुठं जन्माला आलो याचं ज्ञान आपल्याला राहिलेलं नाही. पण एक लक्षात ठेवा, इथं जन्माला आलेल्या माणसाला हे मात्र ज्ञान असतं, आपल्याला मरायचंय. कधी मरायचं हे माहिती नाही, पण मरायचं हे कोणाला माहिती नाही हो. जे मंडपात बसलेत त्याला बी माहिती आहे, जे घरी झोपा काढलेत त्याला बी माहिती आहे. मरायचं मात्र सगळ्याला. पण एक मात्र आहे, मरणं जरी आपल्या डोळ्यासमोर असलं, कधी मरायचं हे ध्यान जरी आपण करत नसलो, पण मरणार निश्चित आहेत. फक्त एक आहे बघा, मरणार हे आहे हे कळल्यानंतर आपलं जीवन भगवंताच्या भजनामध्ये घालवणं हे खरी कृतार्थता आहे. मरणार आहे. माणसानं जर मरण डोळ्यासमोर ठेवलं तर माणसांकडून पाप कमी होत असते. पाप मरण चुकणार नाही. मरण मात्र सगळ्यांच्याच वाटेला येणार आहे. तुम्हाला सगळ्यांना गरुडाची कथा माहिती आहे. गरुडाच्या आईसाठी गरुडानं काय केलं? लांब नेऊन ठेवला आईला. का? तर आईला मरण येणार आहे. ते काळ तिथं जाऊन पोहोचला. सगळ्यांना ह्या कथा भाग माहिती आहे. मरण काहीही केल्या चुकणार नाही, काहीही केल्या चुकणार. एका गावामध्ये गावातल्या 50 माणसांनी ट्रिप काढली होती. ट्रिप प्रवासाला निघाली होती तीर्थयात्रेला. एकाच बसमध्ये 50 माणसं बसले आणि ते ट्रिपला निघाले, तीर्थयात्रेला निघाले. जरा ध्यान द्या बरं, मी कशासाठी सांगतोय हे सगळं. काही करा, किती प्रयत्न करा, मरण चुकत नाही. ज्याचं जवालेले तेव्हा मरणारच आहे सगळं. ट्रिपला निघाली. ट्रिपला आल्यानंतर एका घाटामध्ये गाडी लागली, आणि घाटामध्ये गाडी लागली की भला मोठा पाऊस लागू लागला. आणि भला मोठा पाऊस लागत असताना विजा कडकडू लागल्या. त्याच्यामध्ये वीज चमकायची आणि ती वीज बसच्या समोर यायची, तिथून वापस जायची. ड्रायव्हर घाबरला. असं एकदा दोनदा तीनदा नाही, 49 वेळेस घडलं. 49 वेळेस काय व्हायचं? वीज चमकायची, गाडी पशी यायची आणि वापस जायची. ड्रायव्हर घाबरला. ड्रायव्हरनं गाडी बंद केली आणि ड्रायव्हर मागं आला आणि मागं बसलेल्या त्या 50 लोकांना गावातल्यांना सांगितलं, बाबांनो, आपल्या गाडीमध्ये कोणतरी पायाळू बसलाय, आणि तो पायाळू बसलाय म्हणूनच आपल्या गाडीपर्यंत वीज त्यानीतून निघून जाते. आपण मरू. जो कोणी पायाळू आहे दुसऱ्या 49 माणसासाठी आपण कृपा करावी, गाडीतून खाली उतरा. घाटाच्या पुढे गाडी जाणार नाही. आता त्या एकाच बसमधले गावातली नका वाढू, एकाच गावातली बसमध्ये बसलेली जी माणसं होती का नाही,
गावातल्या माणसाला माहित राहते बघा, गावात पायाळू कोण आणि डोकाळू कोण माहित राहते का नाही? माहित राहते गावातल्या माणसाला गावात पायाळू कोण आहे. जरा बटन बंद करता का तुम्ही सगळे? गावागावातल्या लोकांना माहिती असतं आपल्या गावातलं कसं कसं आहे. तसं म्हणताना चालू करा. माझं लय कमी झालंय का? अरे माझं वाढवा. हा बस बस, ऐका ऐका. मग काही माणसं म्हणले बघा, हो का हे पुढं बसलेले जे बाबा आहेत का नाही, वारकरी बाबा दिसायलेत, हे पायाळू आहेत बघा. गावागावात पायाळू कमी डोकाळू जास्त झाल्यात. ते म्हणले एकच पायाळू आहे आमच्या बसमध्ये. एवढं कृपा करून सगळ्यांनी विनंती केली, बाबा सगळ्याची प्राण वाचलतील, तुम्ही खाली उतरा. नावीला झाला त्या वारकऱ्याचं, उतरावं लागलं. वारकरी खाली उतरला की काही अंतरावर गाडी गेली. तशीच पुन्हा एकदा वीज काढमण्या पडली बघा. वारकऱ्यावर नाही, बसवर पडले, 49 मेले. कारण वीज पडलेली वारकऱ्यासाठी परत जात त्या पण 49 लोकांसाठी परत जात नव्हती पहिलेची, एकट्या माणसासाठी परत जात होती. ती सोय त्याच मधल्या बसणाऱ्या लोकांनी केली. वारकरी खाली उतरला आणि ते वाचले वारकरी. ते 49 माणसं मरून गेली. किती प्रयत्न केले, काहीही केलं तर मरण आपण चुकू शकत नाही. वारकऱ्यानं हात जोडली देवाला, वा देवा काय कृपा केलीस म्हणे. तुझा नियम काही चुकला का काय? मला मारायचं टाकून ते तिकडं कसं काय गेलं? काहीतरी झालं, देवाचं चुकलं असेल, काळाचं चुकलं असेल, पण झालं मात्र हे खरं आहे. वारकरी वाचला 49 मेले. एका गावात असंच चिंचेचं झाड होतं भलं मोठं, चिंचा लागलेल्या. ते झाड विकलं म्हणजे चिंचा विकल्या. ज्याला विकल्या होत्या त्यानं ते झोडून सगळ्या चिंचा घरी घेऊन गेल्या. आणि गेल्यानंतर तरी सुद्धा झाडाला 4-5 त्या चिंचा राहिलेल्या होत्या. गावातली पोरं ग बसणार आहेत का? बारके पोरं त्या झाडाच्या जवळ गेले. माझ्याकडे लक्ष द्यावर. गावातले पोरं त्या झाडाच्या जवळ गेले आणि झाडाच्या जवळ जाऊन खालचे दगड पोरं उचलायचे आणि बिर्र म्हणे ते वरच्या 4-5 शेंगा लागलेल्या फेकून आणायचे. आता पूर्ण झाडात 4-5 शेंगा राहिल्यामुळं बराबर नियम काही लागायचा नाही बघा. आणि ती पोरं उग शेंगायला ती धोंडा मारायचे नाहीत. बरं लक्षात घ्या, पोरं गप धोंडा मारायचे नाहीत, शिट्ट्या मारायचे पोरं आधी. पोरं गप धोंडा टाकायचे नाहीत. हो का, असं इकडे बघा माझ्याकडे, असा धोंडा घ्यायचे हातात, बिर्रमण्या फेकायचे आणि आईला नियमच चुकला म्हणायचे. खेडेपाडी लोक आधी शिव्या देतात आणि मग बाकीचं पुढचं बोलतात बघा. ते लेकरही तसेच धोंडा फेकून आणायचे ना आईला नियमच चुकला म्हणायचे. 2-4 वेळेस असं झालं. त्या झाडाखाली एक साधू बसले होते आणि ते साधू म्हणले, पोरांनो तुम्हाला काही कळते का नाही? गप धोंडा मारा, हुकला तर हुकू द्या, पडली शेंग तर खावा, पण शिवी कशाला देता आधी? हा चिंचा, गप धोंडा हाणा, चिंच पडली तर खावा, शिव्या कशाला देता? तरी पोरं काही त्या साधूचं ऐकले नाही. पोरं बापाचं ऐकणार तर तेव्हा साधूचं कधी ऐकणार आहे? ऐकलं नाही पोरांनी पुन्हा धोंडा उचलला, फेकून हाणायचा. हुकला की पोरं म्हणायचे आईला नेमच हुकला. साधूला राग आला, साधूनं शाप द्यायचं ठरवलं. साधूने हातामध्ये पाणी घेतलं आणि हातातल्या घेतलेल्या पाण्याबरोबर साधू म्हणले, आता जर या पोरांनी शिवी दिली तर माझं यमाला सांगणार, या पोरांच्या मुखातून जर आता मी सांगितल्यानंतर जर शिवी आली तर या पोरांवर वीज पडावी आणि सगळे पोरे मरावे. असं पोरांच्या अंगावर पाणी शिंपडलं त्या साधूनं. पोरं सापाला भेट नाही, शापाला कधी भ्यायचे? पोरांनी धोंडा उचलला, बिर्र मन्या फेकून चिंचला हाणला, चिंच पडली नाही. पुन्हा पोरं म्हणले आईला नियमच चुकला. वरून काढ मन्या वीज चमकली बघा. साधूवर काढ मन्या वीज पडली, साधूच मेला. वरून यमानं खाली वाकून पाहिलं आणि यम ही म्हणला आईला नियमच हुकला असेल. पण मी कशासाठी सांगतोय सगळं? काय वे आटापिटा केल्या आणि काही जरी केलं, ज्याचं जवा लिहिलेलं आहे तेव्हा त्याला जायचंय.
साधू मात्र तसं नाही, त्याला जेव्हा इच्छा आहे तेव्हा जन्माला येतो आणि जेव्हा हे जग सोडून जायचं तेव्हा जातो. प्रयत्नानं, आपल्या प्रयत्नानं आपल्या हाती काही लागणार नाही, पण संतांची केलेली प्रयत्न मात्र वाया जाणार. तसं तुकोबारांची अपेक्षा आहे, तेव्हा मी उपजून जन्माला येतो. पण येणं कशासाठी आहे? तुकोबारांनी अभंगाच्या पहिल्या चरणातून सांगितलं. पुढती येऊ काला खाऊ दही भात. महाराजांनी अभंगामधून जन्माला येण्याचं प्रयोजन सांगितलं. आम्ही उपजून जन्माला येऊ, पण कशासाठी? काला खाऊ दही भात, काला खाण्यासाठी जन्माला येऊ. लक्षात घ्या, जन्म मरणाच्या दुःखापुढं काल्याचं महत्व किती या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं. जन्माला येणारं दुःख कमी नाही, पण जन्माला येणाऱ्या दुःखाच्या पुढं सुद्धा जे सुख आहे ते मात्र काल्याचं अलौकिक आहे. जन्माला येणं सोपं नाही आणि जन्माला येणं साधी गोष्ट नाही. जन्माला येण्याची कठीणता म्हणजे केवढी आहे. 9 महिने 9 दिवस आईच्या पोटात राहणं काही सोपं आहे का हो? बोला. गर्भवासाचं दुःख कठीण आहे. आपण आपल्या भ्रांतीमुळे ते दुःख विसरलेलो आहे, म्हणून त्याची जाण आपल्याला नाही.
पण गर्भवासाचं दुःख भयंकर आहे. माऊलीने सांगितलं, पचोनी विष्टेच्या दाकदरी उकडोनी नवमासवरी. हे गर्भवासाचं दुःख आहे. तुकाराम महाराज तर म्हणले, अरे गर्भवासाचं दुःख सांगता येणं म्हणजे काय शब्दात शक्य आहे का? काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मौसमळ मूत्र जाना तुझ्या क्षणोक्षणाध्यात से. हे गर्भवासाचं दुःख आहे. काय सांगू गर्भीची यातना. गर्भवासाचं दुःख शब्दात सांगता येत नाही. जन्माला येणं सोपं नाही. 9 महिने 9 दिवस आईच्या पोटात राहिलंय, पण गहाणीत राहिले. कसली सोय होती आपल्याला तिथं. माणसं मंडपात बसत असताना जवळ बसना गेल्यात माणसाच्या. लांब लांब जागा धरून बसू लागल्यात का? तर शेजारच्याची धक्काबुक्की लागली तर मांडवात भांडणं लागलेल्यात लोकांची. म्हणून आधी जागा धरून व्यवस्थित आहे. आईच्या पोटामध्ये कशाची सोय होती आपल्याला? काही नाही. पण 9 महिने 9 दिवस त्याच्यात राहिले म्हणजे सोपी गोष्ट नाही. जन्माला येणं अवघड आहे. एका स्त्रीला ॲडमिट केलं बघा. वैकुंठवासी जगन्नाथांना पवार म्हणायचे, कुंभाराच्या घरी गेलो आणि कुंभाराच्या घरून माठ मडकं विकत घेतलं. घेतलेलं मडकं माठ घरापर्यंत नेलं तर बरं आहे, नाहीतर काही माठ मडके घेतानाच फुटायची शक्यता आहे. तसं जन्माला आलो आणि टिकलो तर बरं आहे 40, 50, 60. नाहीतर काही दृष्टी आपण असं पाहिलेलं असेल, काही लेकरं जन्मली ती मरूनच बाहेर आली. जन्माला येणं अवघड आहे. एका स्त्रीला ॲडमिट केलं डिलिव्हरीसाठी ॲडमिट केल्यानंतर ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं आणि ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्या 5-6 मिनिटात डॉक्टर साहेब बाहेर आले आणि डॉक्टर साहेब बाहेर येऊन बसलेल्या लोकांना म्हणले, आत्ता ज्यांना ॲडमिट केले त्यांचे कोण नातेवाईक आहेत का इथं? त्यांचे मिस्टर आले होते आणि मिस्टर म्हणले, मी आहे की. ते म्हणले, तुम्ही कोण? म्हणले, आत्ता ज्यांना ॲडमिट केले त्यांचा मी पती आहे. जन्माला येणाऱ्या लेकराचा मी बाप आहे. डॉक्टर साहेब काय अडचण आहे, कसं काय तुम्ही बाहेर आलात? डॉक्टर साहेबांना सांगितलं, तुमचं लेकरू हे नैसर्गिकरित्या जन्माला येणार नाही, कारण ते येतानाच आडवं आलेलं आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे एकच पर्याय, आम्ही एकतर लेकराला वाचू शकतो, नाहीतर लेकराच्या आईला वाचू शकतो. तुम्ही तो निर्णय द्या, लेकरू वाचावा का लेकराची आई वाचावी, आणि या फॉर्मवर सही करा लवकर. डॉक्टर गडबड करू लागलेत, बापानं काय निर्णय घ्यावा? डॉक्टर म्हणले, लवकर करा, काय वाचलं पाहिजे हा पर्याय द्या, या फॉर्मवर सही करा. काय निर्णय घ्यावा त्या बापानं? लेकरू वाचावा का लेकराची माय वाचावी? बोला. होय माय, लेकरू वाचलं पाहिजे का लेकराची आई वाचली पाहिजे? आई वाचली पाहिजे ना. छान निर्णय घेतलाय बघा तुम्ही. आता माझा तुम्हाला दुसरा एक प्रश्न आहे. हाच निर्णय जर आपल्या बापानं आपण आपल्या माईच्या पोटात असताना घेतला असतात तर जरा अवघड गेलं असतं का म्हणतो मी. दुसऱ्यासाठी उदारांतकरण दाखवलंय आपण, पण हीच गोष्ट स्वतःवर आल्यावर अवघड आहे. जन्माला येणं सोपं नाही. म्हणून तुकोबाराय म्हणजे, काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा. पण हे गर्भवासाचं दुःख सुद्धा तुकोबारांनी सहन करायचं ठरवलं. महाराज म्हणतात, उपजून या पुढं येऊ आम्ही तरी सुद्धा जन्माला येऊ. कशासाठी? काला खाऊ दही भात. काला खाण्यासाठी आम्ही जन्माला येऊ. काल्याचा प्रसाद म्हणजे साधा आणि सोपा प्रसाद नाही. इतर वेळी प्रसाद राहतो तो वेगळा आहे, आणि काल्याचा महाप्रसाद हा वेगळा आहे, निराळा आहे. याचं महत्त्व वेगळं आहे. काय काल्याच्या प्रसादाचं महत्त्व आहे? काल्याचा प्रसाद हा आपल्याला एकतर प्रत्यक्ष देवाच्या हाताने प्राप्त होत असतो, आणि दुसरं पाहिलं तर संतांच्या हाताने प्राप्त होत असतो. काही लोक म्हणतील, महाराज प्रसाद तर आमच्या गावातली पोरं वाटतात की हो, देवाच्या हातानं संतांच्या हातानं कसं काय? हे आपल्या दृष्टीला दिसत असेल. गावातली पोरं वाटतील, गावातली माणसं वाटत असतील, पण अप्रत्यक्ष रूपानं आपल्या हातामध्ये तो प्रसाद एकतर देव देतात आणि दुसरा संत देतात. महाराजांनी वर्णन केलं का नाही, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटे, माझा ज्ञानोराया गोपाळा शिला ह्या वाटे. एकतर संतांच्या हाताने काला आहे, आणि दुसरं पाहिलं तर भगवंताच्या हाताने काला आहे. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. आपल्याकडं हे प्रमाण मात्र जरा चांगलं आहे बघा. भानुदास गीती गात ते गायला असल्यामुळं प्रसाद देतो पंढरीनाथ. पंढरीनाथाच्या हाताने मग ते गायला असल्यामुळं प्रसाद द्यायला देव आहेत. हा काल्याचा प्रसाद अलौकिक आहे, आणि म्हणून महाराज म्हणतात, हा काल्याचा प्रसाद खाण्यासाठी आम्ही उपजून जन्माला येऊ. बर महाराज, लक्षात आलं आमच्या.
वैकुंठातून मृत्यूलोकात गर्भवासाचं दुःख सहन करून जन्माला येण्यापेक्षा एक काम करा, तिथून इथं येण्यापेक्षा तिथंच बसून काला करा की. तुकाराम महाराज म्हणले तिथं बसून काला केला असता, पण त्याचं उत्तर तुकोबरण्या अभंगाच्या दुसऱ्याच्या करण्यापेक्षा तिथं वैकुंठात बसन तिथंच काला करून खा. तुकाराम महाराज म्हणले तसं जर झालं असतं, पण होत नाही का. वैकुंठितो आईशे नाही, वैकुंठात असं नाही बाबा, काय नाही. आईशे नाही, आईशे म्हणजे कैसे सांगतो तुम्हाला. आपल्या परिसराचा एक सण आहे बघा, सण शेतकऱ्याचा सण आहे, आत्ताच गेलाय माग. त्याला काय म्हणतात आपल्या इकडं? येळवस म्हणतात ना. वेळ आमोशा आहे ती, पण त्याला आपण काय म्हणतो? येळवस. येळवस इकडचाच एक पोराला नोकरी लागली मुंबईसारख्या शहरी. मुंबईसारख्या शहरात नोकरी लागत असताना ॲग्रीमेंट त्या बँकेची त्या कंपनीची करत असताना त्याला विचारलं होतं, म्हणे बाबा तुला वर्षातल्या सुट्ट्या घ्याव्या लागतील, त्या सुट्ट्या तुझ्या अपेक्षेनं लई झालं तर एक नाही तर 2 वेळेस मिळेल. कोणत्या सणाला तुला सुट्टी पाहिजे असं तू सांग, आपण त्या सणाची ॲग्रीमेंट करून घेऊन मग तुला त्याची सुट्टी दिली जाईल. इरीवारी तुला सुट्टी मिळणार नाही. चांगल्या पोस्टची ड्युटी होती. पोरानं सांगितलं मला दिवाळीला सुट्टी देऊ नका, मला दसऱ्याला सुट्टी देऊ नका, मला दुसऱ्या कोणत्याच सणाला सुट्टी पाहिजे नाही, मला मात्र एकाच सणाला सुट्टी पाहिजे, तो सण म्हणजे येळवस. मुंबईसारख्या लोकांना काय माहिती आहे येळवस? ते म्हणले आम्हाला काही हा सण माहीत नाही. ते म्हणले बहुतांश डिसेंबर जानेवारीच्या जवळपास येणारा सण आहे. बरं किती दिवसाचा सण आहे? ते म्हणले 1च दिवसाचा आहे. बरं मग सुट्टी 2 दिवसाची बस झाली की तुम्हाला? ते म्हणले नाही 5 दिवसाची सुट्टी पाहिजे मला. ते म्हणले सण 1 दिवसाचा आणि सुट्टी 5 दिवसाची कशी काय? ते म्हणले असं आहे, इथून निघालो दुसऱ्या दिवशी 1 दिवस जायला लागतोय मला. 1 दिवस गेल्यानंतर तिच्या दुसऱ्या दिवशी सण आहे म्हणल्यावर आदल्या दिवशी आम्हाला तयारी करावी लागते. त्याच्यासाठी आम्हाला हे 2 दिवस याच्यात गेले. 3रा दिवस सणासाठी, सण आहे म्हणून, आणि सणाच्या दुसऱ्या दिवशी राहायचंय कशासाठी, मग एक्स्ट्रा कशाला? ते म्हणले असं आहे, त्या दिवशी आमच्या परिसरात त्या सणाला एक विशेष पदार्थ केला जातो, त्याचं नाव आहे भज्जी. आणि ती भजी सणा दिवशी खाण्यात मजा नाही, दुसऱ्या दिवशी खाण्यात मजा आहे. त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी मला सुट्टी ती खाण्यासाठी पाहिजे. बरं मग त्या दिवशी निघतो, दुसऱ्या दिवशी मग हजर, याच्यासाठी मला 5 दिवसाची सुट्टी पाहिजे. ठरलं, सगळं लिहून घेतलं. नोकरीला पोरगं लागलं. दिवाळीच्या सुट्टीला गेलं नाही, दसऱ्याच्या सुट्टीला गेलं नाही. वेळ आमुषा जवळ आली. आता निघून जाणार एवढ्यामध्ये
कंपनीचे मालक आले आणि कंपनीच्या मालकांना सांगितलं तुला यावर्षी या सणाला गावाकडे जाता येणार नाही. पोरगं म्हणलं कसं काय? ते म्हणले तुझ्यावरचे जे 2 अधिकारी होते ते दोघंही सुट्टीवर आहेत, एकाचं म्हातारं मेलं आणि एकाचं लगीन जमलंय, त्याच्यामुळे दोघंही सुट्टीवर असल्यामुळं तुला मात्र जाता येणार नाही. तू जर गेलास तर मग आपल्या सगळ्या कंपनीचं काम ठप्प होईल, त्याच्यामुळे तुला जाता येणार नाही. तुला आम्ही नंतर 10 दिवसाची सुट्टी देऊ, पण यावेळेस तू काही शक्य तुला जाणं होणार नाही. पोरानं सांगितलं मला हे साहेब जमणार नाही, मी कोणत्या सुट्टीला मग कोणत्या सणाला गेलो नाही, पण माझ्या आवडीचा सण आहे, त्याच्यामुळं मी तुमचंही ऐकणार नाही, मला या सणाला सुट्टी पाहिजे. दोघांचं बोलण्यामध्ये वाद लागला. पोरानं राजीनामा दिला आणि पोरगं म्हणलं मला ही ड्युटीच करायचं नाही, असं अंगावरती कागद फेकला आणि पोरगं निघून गेलं. घरी आलं, घरी बायकोला सांगितलं म्हणे चल बॅग भर आपल्याला गावाकडे जायचं. ते म्हणजे आपल्याला उद्या जायचं होतं, आजच कसं काय? पोरानं सगळा वृत्तांत सगळा आपल्या बायकोला सांगितलं आणि दोघेही नवरा बायको गावाकडे आले. उद्या येणार होते, पोरगं आजच कसं काय आले म्हणून बापाला नवल वाटलं, जाऊ द्या आलंय ते आलंय, बापानं काही विचारलं नाही. तयारी चालू झाली. 2 दिवसावर सण आलेला, उद्या सण आहे म्हणता मग आज ते स्वयंपाकाला सुरुवात, सगळी तयारी झाली बघा. सण झाला आणि सण झाल्यावर रात्री घरी आले आणि रात्री घरी आल्यानंतर सगळी घरची माणसं रात्री घरी आल्यानंतर जेवायला बसल्यानंतर घरच्या महिला मंडळ त्या दोघा बाप लेकाला वाढू लागल्या. वाढत असताना बापानं विचारलं पोरा तू काल येणार होतास, परवा कसं काय आलास रे अचानक? काही सांगितलं नाही, फोन नाही, काही नाही. पोरग काही म्हणत नाही, पोरग गप्प बसलेला आहे. सुनबाईनं हे ऐकलं आणि सुनबाईनं सांगितलं मामांजी विचारा त्यांना, आम्ही काल येणार होतो पण परवा आलोय, यांचा कारनामा चांगला केला यांनी म्हणून आलोय. बापाला वाटलं काही तर झालंय. काय झालंय पोरा सांग? पोरग म्हणतंय असं आहे मी नोकरी सोडून आलोय बाबा. ते म्हणले अरे नोकरी कसं काय सोडलास? ते म्हणले या सणासाठी मी नोकरी सोडली आहे. म्हणले कसं काय? तुम्हाला तर माहिती आहे बाबा मी दुसऱ्या कोणत्या सणाला आलो नाही. ॲग्रीमेंट करत असताना आमच्या कंपनीला सांगितलं होतं मला कोणत्या सणाला सुट्टी नको, पण येळामोशीला सुट्टी द्या. मग सगळं ठरलं पण नेमका आता सण जवळ आला की मालकानं सांगितलं तुला सुट्टीवर जाता येणार नाही, वरचे 2 अधिकारी नाहीत. त्याच्यामुळे आमच्या दोघांचं भांडण लागलं, राजीनामा दिलो मी निघून आलो इकडं. म्हणे बाप म्हणला काय पोरा 60-70 हजाराची पेमेंटची तुझी ड्युटी आणि फक्त येळामोशीसाठी सोडून आलास? अरे नंतरही आला असतास की, काय गरज होती एवढं नोकरी सोडून यायची? पोरानं सांगितलं बाबा तुम्हाला तर माहिती आहे मला हा सण किती आवडणार आहे. अरे मग या सणासाठी तेवढी सोडायची गरज काय होती? मी तर असं ऐकलेलं आहे मुंबई सारख्या शहराच्या ठिकाणी सगळं काही मिळतंय, काय कमी आहे तिथं? मला सांगा भजीला काय काय लागतंय? हो भजीला काय लागतंय? होय भानदास महाराज भजीला काय लागतंय? भाजी, वटाणे, शेवगा, तुरीच्या शेंगा, मेथीची भाजी, हरभरे. पीठ कशाचं राहते ते? हरभऱ्याचं पीठ का? तुम्हाला माहिती आहे की पण बस झालं. हे जेवढं लागतंय का नाही हे सगळं मुंबई सारख्या शहराच्या ठिकाणी मिळालं नसतं का? हो बापानं विचारलं पोरा मुंबई तिथं काय ऊन आहे, तिथं मग हे सगळं मिळालं नसतं का? पोरानं सांगितलं सगळं मिळालं असतं बाबा, पण इथं जे आहे का नाही हे इथं आहे का नाही, पण हे असंच मुंबई सारख्या शहराच्या ठिकाणी नाही. इथं खाण्यात, इथं शेतात बसून जो खाण्यात आनंद आहे, आज खाल्ल्यापेक्षा उद्या खाण्यात जी मजा आहे ती मुंबई सारख्या शहराच्या ठिकाणी मिळत नाही. इथं जे प्राप्त होतं त्या मुंबई सारख्या शहराच्या ठिकाणी नाही. तसं तुकाराम महाराज म्हणले काला वैकुंठात खाल्ला असता आम्ही, पण वैकुंठी तो आईशे नाही, कवळ काही काल्याची हे नवला या काल्याचं. इथं जे प्राप्त होणार आहे ते तिथं नाही का? तर तिथं संतही नाहीत आणि तिथंही भगवंतही नाही. या संतांच्या अपेक्षेनं वैकुंठ सोडून देव इथं आलाय. या सुखा कारण देव मेघावला, या सुखा कारण देव मेघावला. कान
सुखाकरिता भगवान परमात्मा सुद्धा वैकुंठ सोडून इथं आल्यामुळं आम्ही तिथं राहण्यात काय मजा आहे म्हणून वैकुंठी त्वयशे नाही कवळ काही कार्याची. ठीक आहे महाराज, आता तुम्ही काला करण्यासाठी इथं याल, मग तुम्हीच हा काला करून खाल का हो? आम्हाला मिळणार नाही का? महाराज म्हणले आमच्या पुरता काला करून आम्ही खाणार नाही, तर हा काला आम्ही सगळ्यांना वाटू. महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणातून वर्णन करतात, एकमेका देवमुखी एकमेका देवमुखी एकमेका देवमुखी आमच्या आम्ही करून खाणार नाही, तर काला वाटू एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी सुखाने घालता घालता आम्ही हा काल्याचा प्रसाद सगळ्यांच्या मुखामध्ये देऊ. एक लक्षात घ्या, स्वतःनं प्रयत्न करायचे, स्वतःनं प्रयत्न करून ते समाजाला वाटायचं सोपं आहे का हो? बोला की. आपण कमवायचं आणि आपण कमवलेलं समाजाच्या हातामध्ये द्यायचं सोपं नाही. म्हणून संतांसारखी उदार या जगामध्ये दुसरे कोणते नाही, कोणी नाही. संत उदार उदार भरले अनंत भांडार. अहो नाशक्या संसारात कमवलेलं माणसाला देव वाटत नाही. हा परमार्थ कमवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. याच्यासाठी संतांनी केलेली प्रयत्न म्हणजे काही साधी नाही. काय काय केलं या संतांनी या भगवत प्राप्तीसाठी. निळोबारांनी एका गवळणीतून सांगितलं, निळोबारा सांगतात, याची लागी हो त्यजियले भोग, याची लागी हो केले नाना याग, याची लागी हो अष्टांगादी योग, याची लागी या विषयाचा त्याग, जन्मोजन्मांतरी केले हे सोचना, जन्मोजन्मांतरी केले हे सोचना. काय काय केलं संतांनी या देवासाठी. याची लागी होते जेले भोग. असल्या गवळणी आपल्याला पाठ नाहीत बघा. आपल्या गवळणी पाठ म्हणजे राधे चल माझ्या गावाला जाऊ, आपल्याला असलं पाठ. आपल्या गवळणी म्हणजे कृष्णा जाऊन झाला 1 महिना, वाट पाहते अजून कसा येईना गबा. असलं पाठ आपल्याला. निळोबारांची गवळण नाही, पाठ नाही आपल्याला तरी ऐका, पाठ असलं पाहिजे. हे सगळं वाङ्मय आहे संतांचं. याची लागी हो त्यजियले भोग, याची लागी हो केले नाना याग, याची लागी हो अष्टांगादी योग, याची लागी या विषयाचा त्याग. एवढं केलं संतांनी भगवत प्राप्तीसाठी. आणि याच्यातून जे जे मिळालं ते समाजाला दिलं संत. समाजाच्या हातात देणं सोपं नाही. तुम्ही पाहिलं तर जगाकडे दृष्टी टाकली तर आपल्याला लक्षात येईल, माणसं लई चिंगूस झालेत बघा. आता मक्खी चूस आहेत, मक्खी चूस. आमचे गुरुजी मक्खी चूस अर्थ सांगायचे, तुपात जर माशी पडली तर माशी उचलून बाजूला टाकायची नाही, माशीला चाटायचं, पुसायचं आणि मग टाकायची. त्याला तूप सुद्धा वाया गेलं नाही पाहिजे. एवढे मक्खी चूस. आणि तसे माणसं समाजाच्या हातामध्ये काय देणार आहेत? जे स्वतःच्या घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, ते बाकीचं काय करणार?
उदगीरकडला माणूस पंढरपूरला निघाला जोडीनं लई चिंगूस होता बघा तो अप्पाड चिंगूस. लातूरवरून बस निघाली. आता पंढरपूरकडे जाणाऱ्या म्हणल्यावर तुळजापूर रस्त्याला ती गाडी लागली. आता इथून लातूरला गाडी गेली. लातूरवरून मग औसा रोडला त्या तुळजापूर हायवेला लागली गाडी. बायकोनं नवऱ्याला सांगितलं साहेब लई तहान लागली हो. उदगीरतून निघाले होते तेव्हाच तहान लागली होती पण तुम्हाला कसं म्हणा म्हणून म्हणत नाही. तो माणूस म्हणजे लई चिंगूस. ते म्हणला थांब पाणी पिऊ. लई तहान लागले आता जीव जातो का काय वाटू लागले. नवरा म्हणला हे बघ पाणी प्यायचं सोड. आता उजनी आली का नाही उजनी आली की बासुंदीच खाऊ पाण्याचं काय. बायको म्हणली वा तुम्ही बासुंदी म्हणली का नाही. म्हणल्या माझ्या तोंडाला पाणी सुटलंय बघा. नवरा म्हणला ती पाणी सुटले का नाही तीच पिऊन टाक. एवढे चिंगूस आहेत काही माणसं. ते आपल्या हाती काय लागू देणार. संतांनी केलेले प्रयत्न साधी नाहीत पण जे प्रयत्न केलं ते आपल्या हातामध्ये देतात. हे संतांचं उदाहरण आहे. म्हणून एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरे. ठीक आहे महाराज हा प्रसाद जर तुम्ही आम्हाला देणार असाल तर तुम्ही ज्या ठिकाणी काला करता आम्हाला तिथं यायचं असल्यावर ते ठिकाण तरी नेमकं कोणतं आहे सांगा. महाराजांनी या भंगाच्या शेवटच्या दुःख
संप्रदायाच्या नियमाप्रमाणे अभंगाचा भावार्थ झालेला आहे. एकदा मधलं भजन करून एक 10-15 मिनिट भगवंताचं चरित्र पाहून आपण थांबू. एकदा सगळ्यांनी प्रेमाने पांडुरंगाचं भजन करा. विठोबा रखुमाई भजन करा. एक वाजलाय. सगळ्यांना भुका लागल्या. दरवर्षीपेक्षा जरा जास्तच वेळ झालाय. दरवर्षी नाहीतर आपण लई गवळणी म्हणून कीर्तन केलेले आहेत. त्याच्यामुळे जरा आकडतो. एक 10-15 मिनिट कीर्तन करू आपण. भगवंताचं चरित्र. काल्याचं कीर्तन म्हणलं की भगवंताच्या चरित्राचं गुणगान केलं पाहिजे. कोणत्या देवाचं? भगवान कृष्णाचं. कुठं केलेलं चरित्र त्यानं वर्णन करावं तर महाराजांनी सांगितलं चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. भगवंतानं गोकुळात केलेलं चरित्र वर्णन करावं. गोकुळात ही वेगवेगळ्या पद्धतीचं चरित्र आहे. मग तिथं केलेलं नेमकं कोणतं वर्णन करावं? महाराजांनी सांगितलं बघा. गायी नतेलेला चरित्र पोवाडे राखिली सवंगडे सहित गायी. हे चरित्र वर्णन करावं. एदसे चरित्र केले नारायणी रांगता गोधणी राखीत आहे. हे चरित्र वर्णन करावं. सगळ्यांना कथा भाग माहीत आहे. पृथ्वीला पापाचं ओझ सहन होत नाही. पृथ्वीनं गायीचं रूप घेतलं. भगवंताच्या समोर जाऊन तिनं गाराणं केला. बुडाला धर्म अधर्म झाला फार सोसविना भार मज आता देवा. मला या पापाचं ओझ सहन होत नाही. मला याच्यातून मुक्त करण्यासाठी काहीतरी प्रयत्न करा. देवानं सांगितलं पृथ्वीवर झालेलं पाप कमी करण्यासाठी मी जन्माला येतो. सगळ्या दैत्यांना नाहीसं करून, ब्राह्मणांना जो त्रास होऊ लागला त्याला नाहीसं करून मी मात्र आता तुमचं रक्षण करण्यासाठी जन्माला येतो. पृथ्वीचं शांतवन केलं आणि भगवंतानी जन्माला यायचं ठरवलं. वसुदेव आणि देवकीच्या पोटी देव जन्माला येण्यासाठी ठरवतात. वसुदेव आणि देवकीचं लग्न कंस मात्र थाटामध्ये लावून त्या बहिणीची पाठवणी करत होता. वरात काढली होती बहिणीची थाटात. त्यानं तालुक्यात जवळपास त्यांच्यासारखी वरात दुसऱ्याची निघाली नव्हती. नाशिक ढोल डॉल्बी लावलेली, बँड लावलेला, अशा थाटात बहिणीची वरात काढलेली कंसानं. स्वतः रथ हाकायला बसलेला कंस आणि तेवढ्यामध्ये आकाशवाणी झाली. आकाशाची वाणी सांगत असे कंसा माणी हा भरवचा बोलण्याचा. देवकीच्या उदरा येईल भगवान रक्षेल ब्राह्मण गायी भक्त. अरे ज्या बहिणीची पाठवणी एवढ्या आनंदाने करतोयस ना, याच बहिणीचं 8वं पोरग तुझ्यासाठी काळ म्हणून जन्माला येणार आहे. हे शब्द कंसाने ऐकली की कंसाने कमरेकडे हात नेला आणि कमरेकडचा हात खडग उचललं आणि उचललेलं खडग बहिणीच्या गळ्यावर घालणार. तेवढ्यामध्ये हात तो धरिला वसुदेवे घेऊन या खडग माराया धावला. खडग घेऊन कंस मारायला गेला की वसुदेवानं हात धरली. वसुदेवानं सांगितलं कंसा अरे तुला मारणार आमचं 8वं पोरग आहे. बहिणीला मारून तुला मिळणार आहे काय? काही करू नकोस म्हणे. भगवत इच्छेनं आम्हाला जेवढी लेकरं होती तेवढी आम्ही लेकरं तुझ्या पदरात टाकू म्हणे. काही करू नकोस बहिणीला. किवाली त्याला. पण बहीण भाऊजीला आणि बहिणीला मोकळीक दिली नाही. कंसानं बंदी शाळेत ठेवलं. एक लेकरू झाले की कंसाच्या हातामध्ये वसुदेवाने ते लेकरू नेऊन दिलं. कंसानं त्या लेकराला पाहिलं की कंसाला पहिल्या दया अंतकरणात निर्माण झाली. लक्षात घ्या, लहान लेकरं पाहिले का नाही, कितीही दगड काळजाचा माणूस असला तर त्याच्या अंतकरणामध्ये एक दया निर्माण होत असते. कंसाच्याही अंतकरणामध्ये तशी दया निर्माण झाली. कंसानं विचार केला मला मारणारा 8वा आहे. हे जन्माला आलेलं पहिलं आहे. ह्याला मारून मला काय मिळणार आहे? घेऊन जा असं म्हणणार तेवढ्यात तिथं नारदजी आले. नारायण नारायण. महर्षींचं अचानक येणं पाहिलं. कंसाने गडबडीत उठला. कंसाने त्यांचं स्वागत आदित्य केलं. आसनावर उंच आसनावर बसून त्यांची पाद्यपूजा केली. दक्षिणा हातात दिली आणि विचारलं नारदजी कसं काय येणं केलं? काही सांगितलं नाही. मिस कॉल नाही, फोन नाही, मेसेज नाही. अचानक कसं काय आलात? नारदाने सांगितलं कंसा तुझ्याकडून कामच असं होणार होतं. जे काम घडलं असतं तर लय अनर्थ घडला असता. ते म्हणले काय? अरे हे देवाचं गणित आहे. कुठलं बी कुठं जन्माला येऊ शकतंय.
मारायचं ठरलंय का नाही लेकरं? कंसानं सांगितलं हेच सांगायचंय नारदजी तुम्हाला, जन्माला येणारं मला मारणारं काळ रूपी येणारं ते 8वं आहे आणि हे जन्माला आलेलं पहिलं आहे, ह्याला मारून काय मिळणार आहे? नारदानं सांगितलं तसं नाही, कुठलंही कुठं जन्माला येऊ शकतं. गणित असं असतं, सरळ मोजलो तर पहिल्यापासून 8व्यापर्यंत आलो का नाही तर 8वंच राहतंय, पण उलटं मोजायला चालू केलं का नाही उर्दू भाषेसारखं तर 8वं पहिलं होतंय. सगळ्या नारदांनी त्यांना सांगितलं म्हणे बाबा कुठलंही कुठे जन्माला येऊ शकतंय, शिल्लक ठेवू नको म्हणे, मारून टाक सगळे. कसं काय नारदाने हे काम केलं? एक लक्षात ठेवा, सगळ्या जगाचे शब्द नारदानं डोक्यावर ठेवली आणि देवासाठी काम केलेलं आहे. जर कंसानं लेकरं मारले नसते तर कंसाचं पाप वाढलं नसतं. सगळ्यात जास्त पाप कशानं वाढतंय तर ते लेकरं मारल्यानं वाढतंय. कंसाचं पाप वाढलं नसतं तर देवाला जन्माला येणं जमलं नसतं. ते पाप वाढवायचं काम नारदांनी केलं. नारदानं सांगितलं लेकरं मारा. कंसानं एक लेकरू जन्माला आलेलं, त्याची पहिले पाय हातात धरले, गर 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 आकाशात फिरलं, दगडावर आपटलं. असं 1 2 3 नाही 6 लेकरं मारली. 7वा गर्भ योगमायेने रोहिणीच्या गर्भामध्ये घातला. 8व्या क्रमांकाला भगवान परमात्मा 8 वर्षाची मूर्ती रात्री 12 वाजता श्रावण महिन्यामध्ये रोहिणी नक्षत्रामध्ये देव जन्माला आले. आई बापांना 8 वर्षाची मूर्ती बोलू लागले म्हणे आता तुम्ही काळजी करू नका, इथून पुढे ब्राह्मणाला त्रास होणार नाही, गाईंना त्रास होणार नाही, सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी मी आलोय. फक्त एक काम करा, मी जन्माला आलेली बातमी कंसाच्या कानावर जाण्याच्या अगोदर मला इथून उचलून मात्र नंदबाबाच्या वाड्याकडे घेऊन चला. नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजले इथं न ठेवता नंदाच्या घराला मजणी गोकुळाला, मला मात्र नंदबाबाच्या वाड्याकडे गोकुळात घेऊन चला. वसुदेवानं सांगितलं देवा घेऊन जा म्हणतोयस खराय, पण आमच्या हातापायाला बेडे आहेत, बाहेर कड्या कुलप लावलेले आहेत, 9 लाख रक्षपाळ आमचं रक्षण करण्यासाठी, एवढ्यातून तुला गोकुळात घेऊन जाणं सोपं आहे का? देवानं सांगितलं याची काळजी करू नका, फक्त तुम्ही मला घेऊन तर चला. देवाला एका पाटीत घातलं, पाटी डोक्यावर घेतली की उचलीला कमळापती, उचलीला कमळापती, पायीचे बंधन गळती, सगळी बंधनं गळाली. 9 लाख रक्षपाळांना निद्रा लागलेली आहेत. गडद अंधकारामध्ये वसुदेवाने बाहेर प्रवेश केला. गोकुळाच्या मथुरेच्या बाहेर आले, यमुनेच्या काठापर्यंत आली. यमुनेच्या काठाकडे पाहिलं, यमुनेकडे पाहतात तर वसुदेवाचं धाडस होत नाही पलीकडे जायचं. का तर यमुना माय ओथंबून वाहू लागलेले. भगवत दर्शनासाठी जिनं आपलं जीवन फुलवलेलं आहे, या काठाच्या पलीकडे जाणं शक्य नाही असं दिसू लागलं वसुदेवाला. पण आता तिकडे गेल्याशिवाय शक्यता काही कमी नाही, काही बरं नाही. त्याच्यासाठी घोट्यामध्ये प्रवेश केला. घोट्याला पाणी लागलं पहिल्यांदा. घोट्याचं पाणी पिंढरेला, पिंढऱ्याचं पाणी गुडघ्याला, गुडघ्याचं मांडीला, मांडीचं कमरेला, कमरेचं बिंबीला, बिंबीचं छातीला, छातीचं गळ्याला, गळ्याचं हनवटीला
लागू लागलं. तेवढ्यात देवाचं लक्षात आलं, आता जर मी काही केलं नाही, माझ्या बापाच्या नाकातोंडात पाणी जातंय आणि बापाच्या नाकातोंडात पाणी गेलं की बाप इथंच जातंय. बाप इथंच गेला तर मला ह्याचं 13वं करायला वापस जावं लागेल. काहीतरी करावं म्हणून देवानं पाठीतला पाय बाहेर काढला आणि पाठीतला पाय बाहेर पडला आणि देवाचा अंगुठ्याचा स्पर्श यमुना मायला लागला की यमुना माय दुभंगली, वाट करून दिली यमुना मायनं. पूर चढला चाट त्याशी लाविला अंगुष्ट, अंगठा लागला की यमुना मायनं वाट करून दिली. वसुदेवानं गोकुळात प्रवेश केला. तिथं मात्र माया जन्मालेली आहे. यशोदा मैयाला त्याचा कसलाही भास झाले नाही. यशोदा मैया झोपलेली आहे. यशोदा मैयाच्या तिथल्या त्या मायेला परत घेतलं आणि भगवंताला तिथं ठेवलं आणि वसुदेव निघून गेले. ऐका, इतर मात्र सकाळी पहाटेच्या वेळेमध्ये काही गवळणी यमुनेचं पाणी भरण्यासाठी निघालेल्या नंदबाबाच्या वाड्यासमोर आले की नंदबाबाच्या वाड्यातून लहान लेकरू रडायलेला आवाज आला आणि गवळणी आपापसात म्हणू लागल्या, गवळणींनो, अगं नंदबाबाच्या लग्नाला 50 वर्ष झालेत, आजपर्यंत त्यांच्या घरी कोणतं लेकरू बाळलं नाही आणि आज कसं काय यांच्या घरी लहान लेकरू रडायलेला आवाज येऊ लागलाय. एक गवळण म्हणली, माय नक्की नंदबाबाला बाळ झालंय. कसं काय? सगळ्या गोकुळानं नंदबाबाला मुलगा व्हावा म्हणून निर्जला एकादशीचा उपवास केला सगळ्यांनी. बहुतेक या सगळ्या गोकुळाला याचा प्रसाद मिळाला काय की नंदबाबाला मुलगा झाला. सगळ्या गवळणी आत पळाल्या. आत नंदबाबाच्या खोलीकडे गेल्या, यशोदा मैयाच्या खोलीकडे गेल्या. यशोदा मैया गाढ झोपलेल्या आहेत आणि देव जन्माला आलेले आहेत. माईलाच पत्ता नाही लेकरू जन्मलेला. बघा, पूर्वीच्या महिलांची डिलिव्हरी सहज व्हायची, सहज. शेतात काम करता करता काही महिलांची डिलिव्हरी झालेली. मी तर एका गावामध्ये पेपरला आलेली बातमी, लेख तो फ्रेम करून लावलेला ग्रामपंचायतला पाहिला होता. त्या गावातली बातमी होती. त्या गावातल्या एका स्त्रीची डिलिव्हरी एसटीच्या प्रवासात झाली. एवढी सहज डिलिव्हरी व्हायची पूर्वी, आहे का नाही? आता पहा बरं, आता शिजर शिवाय पर्याय राहिला नाही बायाला. का बरं झाले माहिती आहे का? असं बायाच्या हाताला काही कामच राहिलं नाही. काय राहिले काम? धुण्याला बाई, भांड्याला बाई, स्वयंपाकाला बाई, झाडायला बाई, खायला फक्त ही बाई, बाकी सगळ्या कामाला बाया झाल्या. ज्याला डिलिव्हरी चांगली वाटते का नाही त्याच्या शरीराला काम चांगलं असलं पाहिजे. नंदबाबा यशोदा मैयाला उठवलं सगळ्या गवळणीनं, मैया उठा, आपल्याला लेकरू झालंय. ही बातमी एक गवळण पळत 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 नंदबाबाच्या खोलीकडे गेली. नंदबाबाला जागा केलं. नंदबाबा उठा, आपको लाला भयो. हे शब्द नंदबाबाने ऐकले की गळ्याकडे हात नेला आणि गळ्यातला नवरत्नाचा हार तोडला आणि सांगणाऱ्या गवळणीच्या अंगावर फेकला. म्हणता म्हणता ही बातमी सगळ्या गोकुळात पसरली. हो, प्रसाराचे 2 माध्यम लई भारी आहेत बघा. कोणते सांगू का? 2 माध्यम लई भारी आहेत. गावात ऑटो फिरवायचं नाही, भोंगा लावून पुकारायचं नाही, काही नाही. फक्त एका बाईला सांगायचं, आपोआप ती बातमी गावात होत्या बघा. 2 माध्यम लई भारी आहेत. कोणते? एक ईमेल आणि दुसरं फिमेल. लगे बातमी पसरते. नंदबाबाला मुलगा झालेला बातमी सगळ्या गोकुळात पसरली आणि सगळं गोकुळ नंदबाबाला झालेला मुलगा पाहण्यासाठी नंदबाबाच्या वाड्याकडे निघाला. मग त्याच्यामध्ये MS-15, MS-16, MS-17, MS-18 सगळे निघाले. नंदबाबाच्या वाड्यातला मुलगा नंदबाबाच्या घरचं लेकरू देवाला त्या गवळणीनं पाहावं आणि बाहेर येऊन गवळणीनं लोकांना सांगावं, बाई नंदबाबाचा मुलगा पाहिलाय का? काही गवळणी म्हणायच्या, गावात काही दुसऱ्याला लेकर होत नाहीत का त्याचं बघायला जायला? नंदबाबाचा मुलगा पाहून आलेली गवळण म्हणायची, नंदबाबाला झालेला मुलगा वेगळा आणि लोकाला व्हायची वेगळे. ते म्हणले, काय वेगळे पण आहे? पाहिल्या वेध लावी बैसेज वेगळोनी, हे त्या देवाचं रूप आहे, तुम्ही पाहून या. असं म्हणताना सगळ्या गवळणी नंदबाबाच्या वाड्यात आल्या आणि देव जन्माला आलेला आनंद सगळ्या गोकुळातल्या गवळणी साजरा करू लागल्या. किती सांगू मी, किती सांगू मी, किती सांगू मी, सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद. टाळी वाजवा. किती सांगू मी, सांगू कुणाला, किती सांगू मी, सांगू कुणाला, आज आनंद आनंद झाला, दास खेळू चला, रंग उधळू चला, दास खेळू चला, रंग उधळू चला, आला आला कान्हा आला. किती सांगू मी, किती सांगू
आनंद साजरा केला. देव आता लहानाचे मोठे होऊ लागले बघा. झाले 5 मिनिटात देवाला मोठं करून वृंदावनात पाठवायचे आपल्याला. लहानाचे देव मोठे होऊ लागले. देवाचं मोठं होणं आणि आपल्या लेकराचं मोठं होणं जरा वेगळं आहे. आपले लेकर आधी एक आडंगी होत्यात मग पालते पडतात आहे का नाही. पण देवाचं मात्र तसलं एक आडंगी होणं पालतं पडणं तसलं काही नाही. पालतं पडलेली लेकरं काही लेकरं पोटानं पुढं सरकायचे असतात. मी नेहमी सांगतो बघा, काही लेकरं पोटानं पुढं सरकतात आणि काही लेकरं पोटानं मागं सरकतात. काही लेकरं पोटानं पुढं बी सरकत नाहीत आणि मागं बी सरकत नाहीत. काही लेकरं गोल रिंगण करायचे असतात. मायबापांनी लहानपणी लक्षात घ्यावं हे मोठेपणी निघणार आहे कसं. लेकरू जर पोटानं पुढं सरकायचं असलं तर मायबापानं लक्षात घ्या पुढं चलून काही तर करतंय. आणि पोटानं जर मागं सरकू लागलं तर मायबापानं लक्षात घ्यावं रिवर्स गिअर जन्माला आलाय. पोटानं पुढं बी सरकना आणि मागं बी सरकना गोल जर फिरायचं लेकरू राहिलं का नाही रिंगण करायचं. मायबापानं लक्षात घ्यावं हे सप्त्याला जात नाही. जाणाऱ्याला जाऊ देत नाही. सप्त्याला पट्टी देत नाही. दिलं तर हिशोब घेतल्याशिवाय राहत नाही. त्याच्यातला आहे. लहानपणी लक्षात येते सगळं. पण देवाचं मात्र आपल्या लेकरासारखं नाही. देव डायरेक्ट रांगू लागले. तळवे तळा हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. देव थोडेसे अजून मोठे झाले. घरातच दही दूध तूप लोणी चोरून खायला देवानं सुरुवात केली. आईनं उखळाला बांधलं. उखळाला बांधल्यानंतर सुद्धा ते उखळ भगवंतानी ओढत ओढत अंगणात आणलं. अंगणातली 2 वृक्ष होती. त्या दोन्हीच्या मधून उखळ घातलं. दोन्ही वृक्ष उळमडून भगवंतानी काढले. त्याच्यातल्या विमल अर्जुनाचा भगवंतानी उद्धार केला. घरामध्ये भगवंतानी खोड्या सुरुवात केल्या. एके दिवशी आईला विचारलं देवानं, आई म्हणे हे गावातले जे गोपाळ खेळू लागलेत का नाही अंगणातले त्यांच्यात जाऊन मी खेळू का. आई म्हणली 50 वर्षानं लेकरू झालंय लई धाकात ठेवलंय तुला. जा म्हणे काही हरकत नाही त्या लेकरांमध्ये जाऊन खेळ. देवाला आनंद वाटला. देव त्यांच्यात जाऊन खेळू लागले. खेळता खेळता गोपाळांना देवाने विचारलं म्हणे आपल्या गावात दही दूध तूप लोणी एवढं सर्व काही असताना तुमच्या तब्येशी अशा सलमकाडी छाप का बरे. गोपाळानं सांगितलं त्याचं कारण असं आहे म्हणे आपल्या गावात जरी दही दूध तूप लोणी असलं का नाही पण हे सगळं मथुरेच्या बाजाराला डेरीला चाललंय. आमच्या डेरीला काहीच मिळणार गेले देवा म्हणून आमच्या तब्येती असले आहेत. गोपाळाला देवानं सांगितलं एक काम करा तुम्हाला सगळ्यांना मी खायला देतो पण एक काम करा या आलं तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. काय होईल देवा तुझ्या मागे आल्यावर. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. काय करायचं देवा कुठलं खाऊ घालणार आहेस. देवानं सांगितलं गावातलंच खायचं. म्हणजे गावातलं कसं ज्या गवळणी बाजाराला गेल्या त्यांची घरं रिकामी असणार. त्यांची मिस्टर कामाला गेलेले असणार शेतात. त्यांची घरं रिकामी दिसली की त्यांच्या घरामध्ये जाऊन चोऱ्या करायच्या आणि चोरी करून दही दूध तूप लोणी खायचं असं भगवंताचं ठरलं. आणि देवानं सांगितलं ज्या गवळणी वृंदावनाच्या वाटेनं मथुरेकडे चालल्या त्या गवळीला अडवायचं त्यांचं दही दूध लोणी तूप चोरून खायचं असं ठरलं. सगळ्या गोपाळांनी देवासहित गावामध्ये चोऱ्या करायच्या ठरवल्या आणि देव चोरी करू लागले. देवाच्या खोड्या न सांगण्यासारख्या देवाच्या चोऱ्या न सांगण्यासारख्या एका गवळणी सांगतो मी खोड्या संपवतो. सगळ्या गवळणी देवाच्या खोड्या पाहायच्या. सगळं गोकुळ देवाला त्रासून गेलेलं होतं. आणि या सगळ्या गवळणी नंदबाबाच्या वाड्यात आल्या आणि यशोदा मैयाला देवानं केलेल्या खोड्याचं गरानं करू लागले. यशोदे बाळ तुझा कान्हा कुठवर सोसुधिंगाणा. दुसरी आली धावत याने ग बाई काय केली माग. मुखासी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत. हा बाई कोणासी अवरे ना कुठवर सोसुधिंगाणा. तिसरी आली धावणी याने ग बाई काय केली कदणी. पतीची दाढी माझी वेणी दोन्हीची गाठ बांधोणी. गाठ बाई कोणाशी सुटे ना कुठवर सोसुधिंगाणा. ईश्वरे बाळ तुझा काना कुठवर सोसुधिंगाणा. ईश्वरे तुझ्या लेकराच्या खोड्या काही सांगायसारख्या आहेत का. ह्या गवळणीच्या काही खोड्या दुसऱ्या गवळणीने ऐकले. एक गवळण म्हणले तुमच्या तर काहीच नाहीत माझ्या पुढं. ते म्हणले काय तुझ्याकडं काय घडलं. ते म्हणले असं झालं परवा आला आमच्या घरा
दारी निजला होता म्हातारा गेहुनी ताकाचा डेरा फोडीला सैरा त्यावरी. परवा दिवशी आम्ही बाजाराला गेलो. आमचा सासरा अंगणामध्ये बाज टाकून झोपलं होतं. तुझं लेकरू आमच्या घरी आले, कोणी नसलेलं बघितलंय. दही दूध तूप लोणी गपचिप खायचे, खाऊन गेलं नाही. जाता जाता भला मोठा टाकाचा डेरा उचलले आणि झोपलेल्या बाजावर झोपलेल्या अंगणात झोपलेल्या सासऱ्याच्या ढिरीत फोडून गेलंय ग. काय झालं मग आई? आज 2 दिवस झालं लातूरला नेऊन कुकड्याची त्या ऍडमिट केले. डोळा सुद्धा उघडून बघ ना गेले ग. तुझ्या लेकराच्या खोड्या काही सांगायसारख्या आहेत का यशोदे? यशोदा म्हणली माझं लेकरू तसलं नाही, तुमच्यातलंच कोणतर असं. माझं लेकरू तसलं नाही. कुण्याच माईला आपलं लेकरू बिलिंदर आहे असं वाटत नाही. कोणाचंही धरा, कसलं बी राहिलं तर आपल्या माईसाठी सोन्याच की हो. बोला की तुम्ही, कसलं बी राहू द्या, गाव कटाळ्याला राहू द्या, पण माईसाठी सोन्या राहते ती. हातपाय काढीवनी पोट डिचकीवनी, तरी माय म्हणते माय मा राजान हलगटावून ताजा. माईसाठी लेकरू बेकार नाही कोणाच. काय काय घरी तर अशी रांग लागलेली राहत्या, रांग रांग. माय बघाव तर भगुन्याच्या बुडावनी, बाप बघाव तर तव्याच्या पाठीवनी, लेकरू तर पिकलेल्या जांभळावनी राहते. तरी माय म्हणते माय माझा सोने आहे का नाही. कुण्याच माईसाठी आपलं लेकरू तसलं नाही, बिलिंदर नाही. यशोदा म्हणायची माझं लेकरू तसलं नाही. बाळ सगुण गुणाचे ताणे ग, बाळ दिसतय गोजिरवाणी, काय सांगता गाराने ग गोकुळ जाणारे. तुम्ही लपवून याचा भवरा, आळकेता शारंग धरा, तुम्ही बारामतीच्या बारा गे गोकुळ जाणारे. तुम्ही 12 घरच्या. जरा मला ते आजारी असल्यामुळे मला शब्द लवकर आठवत नाहीत, पण मला जे म्हणायचं ते मुद्दामूनच म्हणायचं होतं. तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. माझं लेकरू तसलं नाही. यश एक गवळण म्हणजे आता जर तू तुझ्या लेकराला आवडलं नाही, साकळलं नाहीस ना यशोदे, तर आम्ही गोकुळ सोडून आमच्या सुना घेऊन चाललो बघ. हे शब्द यशोदेने ऐकले की यशोदेने देवा पुढे हात जोडले आणि देवाला सांगितलं देवा बस झाला. आता एक काम करा, आता तुम्ही गावात राहू नका. तुम्ही आता वृंदावनामध्ये आपल्या घरच्या गायी घेऊन चारायला न्या. बाळ जाई वना सवे घेऊनी गोधना. आई रडून सांगू लागली देवा बस झाला. कृष्णा तुला आम्ही टाकीत करीते, घरी कोणाच्या जाऊ नको रे. बस झालं देवा, आता जावा म्हणे आता गाई घेऊन. भगवंतानी 9 लाख गाई घरच्या घेतल्या आणि वृंदावनात निघाल्यानंतर गोपाळांना सांगितलं गोपाळांनो मी वृंदावनामध्ये मी गाई घेऊन निघालोय, तुम्ही या. गोपाळ म्हणले कुठं? देवानं सांगितलं गुवाहाटीला या, मस्त गाई चारू तिकडं. सगळ्यांना सोबत देवानं घेतलं. वृंदावनाच्या ठिकाणी गोपाळासहित गाई सहित देव गाई चरण्यासाठी निघाले. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोट सोमेरो मदन गोपाल. आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, बीच में मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. वृंदावनाच्या ठिकाणी गेले आणि देव गाई चरू लागले की देवानं खेळ खेळायला सुरुवात केली. हा मामा होतो तू हुंबरी, वेगवेगळे खेळ भगवंतानं खेळ. कानोबा खेळ डाव जाऊन कोरडी, कानोबा खेळ डाव जाऊन कोरडी, कानोबा खेळ डाव जाऊन कोरडी, कानोबा खेळ डाव जाऊन गोपाळ म्हणले देवाला कान्होबा खेळ डाव जाऊन कोलडी. देव म्हणले खेळायचेच का तुम्हाला? गोपाळासहित अजून देवानं खेळायला चालू केलं बा. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, खेळे विटी दांडू पोरा खेळे विटी दांडू. अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू, सत्व विते ब्रेद बळे धीर धरे दांडू. भाव बळे डोळा मारी बिहू नको कांडू, भाव बळे डोळा मारी बिहू
दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू अबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू असे खेळ भगवंताने खेळे झेला रे झेला वरची वरी झेला हे देवानं खेळी खेळ गोपाळ म्हणले देवा आता बस झालं तुझं आबक सरना गेलंय दुपकन तिबक कवा व्हावं बस झालं देवा खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख देवा भूका लागल्यात म्हणले आता बस झालं देवानं सांगितलं एक काम करा तुम्ही आणलेल्या शिदोऱ्या एकत्रित करा सगळ्या गोपाळाने एकत्रित शिदोऱ्या केल्या नाही नाही थांबा फोडल्यावर सगळ्यांनी एकत्रित शिदोऱ्या करा एकत्रित केलेल्या शिदोऱ्या भगवंतानी त्या शिदोऱ्या पाहिल्या मध्यभागी देव थांबले सगळ्या गोपाळांना गोल कमलाकार उभं केलं आणि कमलाकार उभं केल्यानंतर मध्यभागी भगवान परमात्मा थांबले केलेल्या एकत्रित प्रसादातला तो प्रसाद आपल्या डाव्या हातावर घेतला आणि डाव्या हातावरचा प्रसाद उजव्या हाताने देव सगळ्या गोपाळांच्या हातात देऊ लागलेत याचं वर्णन शुकाचार्य महाराज भागवतातून करतात बिभ्रद्वेणु जठरपट यो शृंग वेत्रेच कक्षये वामे पाणन मश्रुन कवलं तत्फलान्यं मुलेषु तिष्ठन् मध्यं स्वपरे सुरधो हासयन्नरमभिस्वये स्वर्गे लोके मिषदे विभुजे यज्ञ भुगभाल केली पुंडली कवल ज्ञानेश्वर महाराज महाराज हरिनाथ भगवान श्री संत सेवालाल महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर कुंडली आम्ही